बघा, की जसं आपण जे आहे ते बौद्ध धम्म शिकत असतो, तर बौद्ध धम्मामध्ये 3 पिटक आहेत. एक सुत्त पिटक आहे, दुसरा विनय पिटक आहे आणि तिसरा अभिधम्म पिटक आहे. वस्तुतः विनय पिटकाचं जेव्हा संगायन झालं ना, जेव्हा तीनही पिटकाचं संगायन झालं, तेव्हा सर्वात आधी जे आहे ना ते विनय पिटकाचं संगायन झालं. त्यानंतर मग शुद्ध पिटकाचं संगायन आणि मग जे आहे ते मातिकेचं संगायन झालेलं होतं. जे मातिका समोर जाऊन मातिकांचाच विकास आपल्याला अभिधम्म पिटकाच्या स्वरूपामध्ये दिसतो. तर विनय पिटकाचं स्थान अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि त्याच्यामुळे धम्म शिकत असताना तुम्हाला विनयसुद्धा शिकणं गरजेचं असतं. विनयाकडे पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये लक्ष दिल्या गेलेलं नाही. आजही आपल्या याच्यामध्ये दिसतं विनय पिटकाकडे पाहिजे तेवढं लक्ष नाही आहे. विनय पिटक हा दुर्लक्षित राहिलेला भाग आहे. अभिधम्म पिटक तर फार दूरची गोष्ट आहे म्हणा. ठीक आहे, अभिधम्म पिटकाला सुद्धा पाहिजे त्या प्रमाणामध्ये जनमानसामध्ये नेल्या गेलेलं नाही आहे. शुद्ध पिटक बऱ्यापैकी गेलेलं आहे. ठीक आहे, त्यात तोही बराच भाग जो आहे तो अपूर्ण. विनय पिटक हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे आणि विनय पिटक हे जीवन जगण्याची पद्धती त्याच्यामध्ये आलेली आहे. तो आचारधर्म आहे विनय पिटकामध्ये आलेला आणि आचारधर्म असल्यामुळे ती वे ऑफ लाईफ आहे. विनय पिटकामध्ये प्रॅक्टिकल वे ऑफ लाईफ सांगितल्या गेलेली आहे आणि ती वे ऑफ लाईफ असल्यामुळे ती हेल्दी वे ऑफ लाईफ आहे. विनय पिटकामध्ये सांगितलेली वे ऑफ लाईफ कशी आहे? हेल्दी वे ऑफ लाईफ आहे आणि त्यामुळे मनुष्याच्या स्वास्थ्यासाठी काय काय आवश्यक आहे तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे स्वास्थ्य ठीक राहावं मनुष्याचं, कायिक वाचिक व्यवहार जो आहे तो मनुष्याचा ठीक राहावं, कायिक वाचिक स्वास्थ्य मनुष्याचं ठीक राहावं यासाठी जे आहे विनय पिटकामध्ये उपदेश आलेले आहे, शिक्षापदं आलेले आहेत, प्रत्यक्ष नियमावली आलेली आहे आणि त्याच्यामुळे जे आहे विनय पिटक ही प्रत्यक्ष कर्मधर्म आहे. म्हणजे कर्म प्रत्यक्ष कर्तृत्वाचा धर्म आहे. त्याच्यामध्ये कर्तृत्व आलेलं आहे, काय करायचं काय नाही करायचं. समजले की नाही समजले? विनय पिटकामध्ये त्याच्यामध्ये जे आहे ते तुमची खानपान, चिकित्सा पद्धती नाही का, तुमचं मॅनर्स, डिसिप्लिन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते विनय पिटकामध्ये आलेलं आहे. उच्च दर्जाची चिकित्सा पद्धतीसुद्धा त्याच्यामध्ये आलेली आहे आणि चिकित्सा पद्धती ही प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये आलेली आहे. विशेष करून प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये, क्युरेटिव्ह मेजरमध्ये तर आहेच, पण मोर दॅन प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये जास्त आहे आणि त्याच्यामुळे जे आहे ते तिथे जर विनय पिटकामध्ये आलेले जे काही नियम आहेत, तिथल्या ज्या काही पद्धती आहेत, तिथले जे काही आचरणाचे शिक्षापदं आहेत ते जर आपण फॉलो केले जीवनामध्ये तर आपण स्वस्थ राहू शकतो, चांगल्या पद्धतीनं स्वस्थ राहू शकतो, 100 वर्षापर्यंत आयुष्य निरोगी जगू शकतो. एवढी शक्ती जी आहे त्या विनय पिटकामध्ये आलेली आहे. एवढी त्याच्यामध्ये माहिती आहे विनय पिटकामध्ये, जर त्याचं आपण फॉलो केलं. परंतु त्याचा परिचय नसल्यामुळे, त्याचा योग्य प्रमाणामध्ये जे आहे ते प्रचार प्रसार न झाल्यामुळे तो दुर्लक्षित भाग राहिलेला आहे आणि आपण आपलं जी काही गौरवशाली परंपरा आहे, बौद्ध धम्माची जी गौरवशाली परंपरा आहे त्याच्यापासून लोक वंचित राहिलेले आहेत. तर तुमचं काम आहे, तुम्ही याच्यासाठी शिकता आहात की बौद्ध धम्माची गौरवशाली परंपरा, त्याचा गौरवशाली इतिहास, त्याच्यामध्ये असलेली गौरवशाली विचारसरणी जी आहे ती तुम्ही शिकावी आणि जनमानसामध्ये त्याचा प्रचार प्रसार करावा. या अनुषंगाने तुमची जे आहे ते या डिसिप्लिनमध्ये तुमचं येणं आहे आणि हे लक्षात घ्या की हा तुमचा उद्देश आहे. तर हे करत असताना तुम्ही स्वतःसुद्धा जे आहे त्या गोष्टी फॉलो करणं गरजेच्या आहेत, नाही का. विनय पिटक हा
काही जबरदस्ती करणार नाही आहे. विनयपिटकामध्ये आलेले तत्व, जे आचरणाची तत्व आहे ती काही जबरदस्ती तुम्हाला करायला लावत नाहीत, परंतु ती बोध करून देते की तुम्ही जर असं कराल तर तुमचं जीवन जे आहे ते सुखकर होऊ शकतं. तुम्हाला दुःख तुमच्या 4 हात दूर राहू शकतं. दुःख किती हात दूर राहील? तुमच्या 4 हात दूर राहील. बिमारी तुमच्या 4 हात दूर राहू शकतं. इतकं त्याच्यामध्ये जे आहे ते तत्त्वज्ञान आलेलं आहे. परंतु झालं कसं की आधुनिकतेच्या चक्करमध्ये आपण आधुनिकतेच्या इतक्या आहारी गेलेलो आहोत, ठीक आहे, की काय आपल्या हिताचं आहे आणि काय आपल्या अहिताचं आहे हे सुद्धा आपण आज परीक्षा करण्या इतपत आपली बुद्धी शिल्लक राहिलेली नाही. हे लक्षात, काय आपल्या हिताचं आहे आणि काय आपल्या अहिताचं आहे. कारण बुद्ध धम्म जो आहे तो याच फाउंडेशनवरती उभा आहे की काय हिताचं आहे आणि काय अहिताचं आहे हे तुम्हाला जाणता आलं पाहिजे. मग आज अशी हे झालेली आहे, म्हणजे मार्केटनं तुमची बुद्धी जी आहे एवढी अवरुद्ध करून टाकलेली आहे की आता तिथे काय तुमच्या हिताचं आहे आणि काय तुमच्या अहिताचं आहे हे तुम्हाला विचार करण्याची तुमच्याजवळ जे आहे ते शक्तीच नाही राहिलेलं आहे. तो विचारही नाही आहे. म्हणजे का नाही समजलं? तो विचारही शेष नाही राहिलेला आहे का तुमच्या हिताचं काय आहे काय अहिताचं काय आहे. बस आधुनिकतेच्या चक्करमध्ये आधुनिक लोक याला फॉलो करतात ना, नाही का? लोक फॉलो करून राहिलेले आहे म्हणून तुम्ही फॉलो करता त्याला, ठीक आहे. जसं एखादं जे आहे ते मेंढी आहे, नाही का, तिला जे आहे ते पाण्यात जे आहे ते म्हणजे असं मालक असतात ते, नाही का, त्याला नदी पार करायची आहे तर तो काय करते, एक मेंढीला जे आहे ते पाण्यात टाकून देते. तर त्याच्या मागं सगळ्या मेंढ्या जे आहे ते आहे ना जातात. एका जणानं जे आहे ते एक प्रयोग केला की त्याने जे आहे ते अशा एक मेढ होती याच्यामध्ये, तर पहिलं कसे फिरायचे मेढ खरावरती, नाही का, हां, गोल 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 घाण्यासारखं, नाही का. तर त्याने काय केलं की तो एक मेंढीला फिरवायला लागला, त्याच्या मागं दुसरी तिसरी आणि गोल 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 फिरायला लागले मेंढ्या, नाही का. मेंढ्यांचा गुणधर्म असतो की ते विचार करत नाही, समोरचा जसा करायला लागतो तसंच मागचा करतो, मग त्याच्या मागचा करतो, मग त्याच्या मागचा करतो, आणि असं करून जे आहे आपण गोल गोल फिरत राहतो. तिथे विचार नाही राहत. हे लक्षात घ्या. बौद्ध धम्मामध्ये आल्यानंतर मनुष्य जे आहे ना, जेव्हा तो बौद्ध डिसिप्लिन शिकतो, विनय शिकतो, तेव्हा तो या गोष्टीचा विचार करीत असतो की आपल्या हिताचं काय आहे आणि आपल्या हिताचं काय आहे. लोक करतात म्हणून आपल्याला करायचं नाही आहे, लोक वागतात म्हणून आपल्याला वागायचं नाही आहे, ठीक आहे. आपल्या हिताचं काय आहे, आपल्या हिताचं काय आहे, आपल्या सुखाचं काय आहे हे जाणणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याचं निरीक्षण परीक्षण करणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल जे आहे, दिवसाची सुरुवात जी आहे तुम्ही कशानं करता? सकाळी उठल्याबरोबर जे आहे ते तुम्ही काय करता? दिवसाची सुरुवात कशानं होते तुमची? दिवसाची सुरुवात जी आहे ते फॉर एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही शौचकर्म करायला जाता, बरोबर आहे ना. उठल्याबरोबर जे आहे ते तुम्ही शौचकर्म करता. दिवसाची सुरुवात कशापासून होते तुमची? शौचकर्मापासून होते, ठीक आहे. तर त्या काळामध्ये जे आहे ते शौचकर्म कसे करायचे लोक? शौचकर्ममध्ये जे आहे करत असताना असे उकडू बसून करायचेत ना. आता जे आहे ते वेस्टर्न शीट आलेली आहेत. इंडियन सीट आणि वेस्टर्न सीटमध्ये खूप मोठा फरक आहे, लक्षात घ्या. इंडियन सीटमध्ये जे आहे लोक स्टँडर्डच्या नावाखाली जे आहे ना ते असे उकडू बसणं सुटूनच गेलेलं आहे त्यांचं, मला बरोबर आहे ना. उकडू बसणं जे आहे, ऐकून घ्या, उकडू बसणं ते कोणासाठी आहे? ज्यांच्या पायांना प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, जे बसू शकत नाही आहे त्यांच्यासाठी वेस्टर्न शीटचा प्रयोग झालेला आहे. परंतु जे बसू शकतात, मग स्टँडर्डच्या नावाखाली आपण काय केलेलं आहे ना. हे झालं पहिलं. सुरुवातच तुमची जी आहे, म्हणजे विनय काय सांगतो तुम्हाला, उकडू बसून जे आहे पाणी प्यायचं आहे. कसं प्यायचं आहे? उभ्यानं प्यायचं नाही. म्हणजे
बौद्ध विनयामध्ये, म्हणजे आता तुम्ही बौद्ध विनयाचे विद्यार्थी आहात, बौद्ध धम्माचे विद्यार्थी आहात, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की बौद्ध विनयामध्ये पाणी उकडू बसून प्यायचं असतं, नाही का. उकडू बसणं म्हणजे असं पायावरती बसणं. पहिलेचे लोक जे आहे ते जास्तीत जास्त पायावर बसायचे. पहिलीच्या बायासुद्धा पायावर बसायच्या, पायावर बसून स्वयंपाक करायच्या. आता तर उभ्या उभ्याच स्वयंपाक करतात, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. पहिले काय करायचे, पायावरती बसून ना, त्याच्यामुळे जे आहे ते पायाच्या मसल्सला पर्याप्त प्रमाणामध्ये काय मिळायचं, मूवमेंट व्हायची, त्याचा त्याला आराम मिळायचा, त्याची मूवमेंट होत होती. तर बौद्ध विनय जो आहे तो पायावरती बसण्याचा आहे. ठीक आहे. म्हणजे उकडू बसून वंदनसुद्धा करायचं आहे, उकडू बसून वंदनासुद्धा घ्यायची आहे, उकडू बसून, आहे की नाही. त्या काळामध्ये उकडू बसण्याला खूप जास्त महत्त्व होतं, समजले की नाही. उकडू म्हणजे मागं पाय करून बसणे. ठीक आहे. पायावरती किंवा बसायचं आहे तर मागं पाय करून बसणे. आणि पाणी कसं उभ्यानं पेत नव्हते, उकडू बसून पाणी पेत होते. तर हा विनय जो आहे, आता तुम्हाला माहीत आहे आयुर्वेदामध्ये खूप सांगितलं, त्याचे फायदे किती आहेत तुम्हाला माहिती आहेत. वेगळं सांगण्याची गरज नाही की खाली बसून पाणी पिल्यानं आणि उभं राहून पाणी पिल्यानं काय होतं. उभं राहून पाणी पिण्याचे नुकसान काय आहेत ना, खाली बसून पाणी पिण्याचे काय फायदे आहेत, हे तुम्हाला आयुर्वेदामध्ये पाहायला मिळतील. तर याची सुरुवात कुठून आहे, याचे बीज कुठे सांगितले, विनय पिटकामध्ये. विनय पिटकामध्ये त्याचं प्रावधान आहे. आणि बौद्ध परंपरेमध्ये, बौद्ध संघाच्या परंपरेमध्ये तुम्हाला हे दिसेल. ठीक आहे. मग पाणी पित असताना जे आहे, पाणी माठातलं प्यायचं किंवा तांब्याच्या गडव्यातलं प्यायचं, त्या काळामध्ये असे प्यायचे, नाही का. रात्रभर समजा तांब्याच्या गडव्यामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवलं आणि ते पिलं तर ते तुमच्यासाठी फायदेमंद आहे. ठीक आहे. माठातलं पाणी फायदेमंद आहे. ठीक आहे. आता हे जे आपण बॉटल वापरतो, प्लास्टिकच्या बॉटल, त्याच्यामध्ये प्लास्टिकचा आज एवढं मोठ्या प्रमाणामध्ये वापर झालेला आहे की इतके सारे प्लास्टिकचे कण तुमच्या शरीरामध्ये जाऊन राहिलेले आहेत की विचारता सोय नाही का, नाही समजले. तर हा पाण्याचा विनय आहे. पाणी पिणे, कसं पिणे. ठीक आहे. अच्छा, पाणी पित असताना गट 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 पाणी नाही प्यायचं असते. विनय काय आहे, एक 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 घूट पाणी पिणं. ठीक आहे. म्हणजे तोंडामध्ये थोडंसं पाणी ठेवा, त्याला जे आहे ते लाळ मिसळू द्या त्याच्यामध्ये आणि मग प्या थोडंसं, असं पाणी पिणं. तर हा पाणी पिण्याचा विनय आहे. कुठे सांगितलं गेलेलं आहे, विनय पिटकामध्ये. कुठं दिसते आपल्याला, बौद्ध परंपरेमध्ये दिसते. ठीक आहे. दुसरं जे आहे ते दात घासता. दात घासता ना, तर दात घासत असताना जे आहे ते, आता कशानं दात घासता तुम्ही, ब्रशनी, पेस्टनी. आलं का लक्षात. आता तो पेस्ट जे आहे त्याच्यामध्ये किती केमिकल आहे तुम्हाला माहिती आहे का. ठीक आहे. किती केमिकल आहे. त्या काळातले लोक बुद्ध काळामध्ये सुद्धा दात घासायचे कशानं, मंजन, दंतमंजन जे असायचं. ठीक आहे. दंतमंजन असायचं. आता पेस्टने लोक दात घासतात, त्याचे दुष्परिणाम पहा बरं. पण आपण विचारच करत नाही. दाताचा प्रॉब्लेम झाला तर आहे ना दवाखाने. पण तुमच्या बापजाताचे दात पहा, तुमचे दात पहा, आहे की नाही. तुमच्या बापजात्यांच्या दातांना काही प्रॉब्लेम होता का. चांगले हाडं जे आहेत ना, असे चांगले असे आहे का नाही, फोडू फोडू खायचे दातानं. आता तुम्ही फोडू शकता का सांगा. साधा एक वटाणा नाही फोडू शकत दातानं तुम्ही. हड्डीची तर गोष्ट वेगळीच राहील. साधा वटाणा नाही फोडू शकत. जातच नव्हते ना. का जात नव्हते, कारण की पेस्टनं दात घासत नव्हते. त्यावेळेस पेस्टनं दात घासले असते का नाही तर त्यांच्या दाताचा प्रॉब्लेम होला. पेस्टनं दात घासत नाही, ब्रशनं दात घासत नव्हते ते. समजले का नाही समजले. आता आधुनिकतेच्या नावाखाली त्यांनी मार्केट एवढं हे केलं, त्याचा प्रचार, ॲडव्हर्टाइजमेंट एवढी केली
की लोकांना असं वाटायला लागलं का ब्रशनं आणि पेस्टनं दातं घासले तर खूपच दातं मजबूत होतात. आता त्यांना असं वाटतं का दंतमंजननं घासलं का आउट ऑफ झाला सिलेबस, आउट ऑफ सिलेबस झालेला आहे माणूस हा. आहे की नाही? तर विनय पिटकामध्ये दात कशाने घासायचं त्याची चिकित्सा पद्धती सांगितलेली आहे. दात जे आहे ते ज्या दाताला आवश्यक असणाऱ्या ज्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्या पानापासून, खोडापासून, मुळापासून जे आहे मंजन बनवायचं. ठीक आहे. आणि त्याच्यापासून मंजन नाही काही तर त्या काळातले लोक तर कोळशानंच दात घासायचे, तोच बेस्ट होता. ठीक आहे. राखेनं कोळशानं आम्ही घासलेला आहोत ना, काहीच प्रॉब्लेम नव्हता त्यावेळेस. जेव्हापासून प्रश्न पेस्टनं घासायला लागलं तेव्हा प्रॉब्लेम सुरू झाले. तर आता लक्षात घ्या की आतापासून तुम्ही दात घासणं पेस्टनं सोडून द्या. ठीक आहे. समजले का नाही समजले? आतापासून पेस्टनं ब्रशनं दात घासणं सोडून द्या आणि मंजननं दात घासणं सुरू करा. हे लक्षात घ्या. जर तुम्हाला तुमच्या दाताचं आरोग्य ठीक ठेवायचं असेल तर. ठीक आहे. मी तर दात जे आहे ना ते मंजननं घासतो. मी पेस्टनं दात घासणं केव्हाचे सोडून देईल. माझ्या मॅडमनं जे आहे ते मंजन जेव्हापासून बनवायला लागले घरीच बनवतात. नॅचरोपॅथी आहेत ना, त्याच्यामुळे ते त्यांना पूर्ण हे आहे, घरीच बनवतात. तुम्हाला लागलं तर तुम्ही सांगा, ज्या ज्या लोकांना लागते त्या त्या लोकांना आम्ही देऊ मंजन. समजले का नाही समजले? सगळ्यांनाच लागते. त्याच्या 5-6 दिवसामध्ये मी आणून देतो. ठीक आहे. तर मंजन एक मंजन जे आहे, एक मंजनाची डब्बी तुम्हाला महिनाभर चालते. 100 रुपयाचं मंजन होते. पेस्ट तर 250-250 रुपयाचा होतो, महिनाभर चालत नाही. आहे ना? 250-250 रुपयाचं खूप वाढली त्याच्या किमती. आणि त्याच्यामध्ये पुन्हा दात घासत असताना लक्षात घ्या, दात घासण्याचा नियम आहे बौद्ध विनयामध्ये. तो नियम असा आहे की जेवण केल्यानंतर दात घासायचं. सकाळी उठल्यानंतर तर तुम्ही दात घासा, काही हरकत नाही. पण जेवण केल्यानंतर थोडंसं मंजन घ्यायचं आणि फिरवायचं दातावर. आधीचे लोक असं बोटानं चांगलं असं फिरवायचे, चांगले दात धुवून टाकायचे. त्यांना माहिती होतं की दात खूप महत्त्वाचे. गुरला करायचं चांगला असा, चोळ भरायचे पाण्यानं. आता करतच नाहीत लोक. म्हणजे किती हे झालेले आहे. अशी चांगली चूळ भरायचे पाण्यानं. ठीक आहे. आणि धुवून टाकायचे नीट दात. तर आता जे आहे ते तुम्ही एक काम जरूर करा की जेव्हा जेवण कराल तेव्हा ते मंजन थोडंसं घ्यायचं आणि असं फिरवायचं दातावरून, थोडंसं एक मंजन करून घ्यायचं. म्हणजे का? त्याचं कारण असं आहे की दाताला कुठलंही अन्नपदार्थ चिकटून राहणार नाही. अन्नपदार्थ जर चिकटून राहिला तर त्याच्यावरती जंतू जमा होतील आणि जंतू जमा झाले तर मग काय होते? ते कीड लागते. हे लक्षात आलं? लक्षात? तर तुमचे दात खराब झाले पहिली गोष्ट पेस्टनं. आणि याने जे आहे ते पेस्ट याच्यासाठी निर्माण केलेलं आहे की तुमचे दात खराब झाले पाहिजे म्हणून. कारण त्यांची साठगाठ जी आहे ते तिकडे ते साठभाऊ आहेत बसलेले. हे लक्षात घ्या. हे सगळे डॉक्टर लोक ना त्या कंपनीवाल्याचे साठभाऊ आहेत. आलं का लक्षात? ते काय करतात? त्यांनी दवाखाने, पहिले दाताचे दवाखाने होते का? आता तर दाताचे दवाखाने जागोजागी मोठे मोठे हॉस्पिटल झालेले आहेत दाताचे. आमच्या इकडे तर ते सावंगीले दाताचंच हॉस्पिटल आहे ना. पहिले होते का प्रॉब्लेम? डोळ्यांचा पण प्रॉब्लेम तसाच. डोळ्याचाही मी तुम्हाला सांगतो समोर जाऊन. डोळ्याची सुद्धा चिकित्सा, उत्तम चिकित्सा विनय पिटकामध्ये आहे. भेषज स्कंदक नावाचं भेषज स्कंदक आहे त्याच्यामध्ये डोळ्याचं तर्पण कसं करायचं, नेत्र तर्पण कसं करायचं त्याची विधी सांगितल्या गेलेली आहे. विनय पिटक हाय लेवलचं चिकित्साशास्त्र आहे. त्याच्यामध्ये एकूण एक गोष्ट जर आपण फॉलो केली ना तर त्याच्यामधले जे आहे आपण स्वस्थ राहू शकतो. बुद्ध म्हणाले की मी स्वस्थ राहिलो ना, 80 वर्ष निरोगी जगलो, त्याचं कारण आहे प्राकृतिक जीवन पद्धती आणि विकाल भोजन. काय आहे? प्राकृतिक जीवन पद्धती जगलो आणि विकाल भोजन.
हे लक्षात घ्या. ते कारण होतं, बुद्ध प्रकृतीच्या सानिध्यात, राजाचा पोरगा सगळं राजपाट सोडून दिलं ना, प्रकृतीच्या सानिध्यात आलेत ना. गोष्ट बरोबर आहे ना. आणि आपण प्रकृती सोडून दिली आणि आधुनिकतेच्या चक्करमध्ये पडलो आणि त्याचं काय झालेलं आहे, आपल्याला आधुनिकही होता येत नाही. लक्षात घ्या. खरे आधुनिक तर बौद्ध जीवन पद्धतीमधले लोक असतात, जे खरे आधुनिक आहेत. हे लक्षात घ्या. त्यांना आधुनिक कसं व्हायचं हे बौद्ध जीवन पद्धती तुम्हाला शिकवू शकते. तर इथे आधुनिक होणं म्हणजे आपली तर्क बुद्धी, विवेक बुद्धी जे आहे ते वापरणं असतं. हे लक्षात घ्या. तर हे जर आपल्याला जर येत नसेल, हे जर आपण करत नसू, मी तुम्हाला रोज आता विनय पिटकाचा काही परिचय करून देणार आहोत. धम्म तर सांगतोच, पण विनय सांगणार आहोत, रोज सांगणार आहोत 10 मिनिट. ठीक आहे. की तुम्हाला विनयाचा परिचय झाला पाहिजे. विनय फार महत्त्वाचं. ठीक आहे. आणि ही जी आहे शिक्षण पद्धती जी विनयामध्ये आहे, धम्मामध्ये आहे, ती घरोघरी न्यायची आहे तुम्हाला. संघ त्याच्यासाठी निर्माण केला गेलेला आहे. संघ कशासाठी आहे? भगवंतांनी संघ जे आहे ते धम्म, विनय आणि अभिधम्माला घरोघरी नेण्यासाठी दिलेला आहे. तर ते संघ आपल्या दारीचा जो उपक्रम आहे, समजले की नाही, तो या अनुषंगानं तुम्ही चालवू शकता. हे लक्षात चालवायचं आहे. चालवा तुम्ही. म्हणजे हे जे आहेत ना, हे जनहिताचं काम आहे, लोकहिताचं काम आहे. की जेव्हा तुम्ही बुद्धाचा धम्म, विनय आणि अभिधम्म लोकांपर्यंत घेऊन जाल, तेव्हा ते पुण्यवर्धक काम राहील. हे लक्षात. हे खरं शिक्षण आहे. ही खरी शाळा आहे. हे खरं लोककर्म आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आलं लक्षात?